आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सेतू अभ्यासक्रम अंतर्गत कृतीपत्रिका 2 मधील पुढील भाग आपण अभ्यासणार आहोत, ज्याला आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. चला तर मग पाहूयात कृतीपत्रिका 2 भाग 2. या व्हिडिओमध्ये मुलांनो आपण गतिविषयक समीकरणेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. गतिविषयक समीकरणं आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहेत. समीकरणं खूप महत्त्वाचं आहेत आपल्या विज्ञानामध्ये. असे गतिविषयक किती समीकरणं आहेत पहा. 3 समीकरणं आहेत. पहिला समीकरण v बरोबर u अधिक at. दुसरे समीकरण आहे s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. इथं 1/2 राहून गेलेले बाय प्रिंटिंग मिस्टेक. 1/2 at वर्ग असे गरजेचं आहे. आणि तिसरं गतिविषयक समीकरण आहे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. फक्त दुसऱ्या समीकरणामध्ये थोडी दुरुस्ती करा. at वर्ग नाही आहे, तिथं 1/2 at वर्ग आहे. तुम्ही खात्री करू शकता. तर अशा पद्धतीनं गतिविषयक 3 समीकरणं आपण जी पाहिले आहेत त्याच्यामध्ये u म्हणजे काय हो पहा आठवून. सुरुवातीचा वेग. v म्हणजे नंतरचा वेग, त्याला अंतिम वेग सुद्धा म्हटलं जातं. आणि s म्हणजे विस्थापन. विस्थापन ही संकल्पना पाहिली आपण. विस्थापनासाठी नेहमी s हे अक्षर घेतात, ते लक्षात घ्या. असे 3 गतिविषयक समीकरणं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय. एक समान शब्दामध्येच आहे. समान कालावधीत समान अंतर वर्तुळाकार मार्गाने जर होत असेल, मार्ग कसा असावा त्याचा वर्तुळाकार, त्याला म्हणायचे एक समान वर्तुळाकार गती. आता लक्षात आलं वर्तुळाकार आपण एक समान पाहिजे. आता बघूयात तसं काय उदाहरणं आहेत, त्या व्याख्या दिली आहे. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. म्हणून म्हणलं तुम्हाला शब्दाचा अर्थ समजावून घ्या. एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने एखादी वस्तू जात असेल तर त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती. उदाहरणं सांगा बघू. आता याचं जर उदाहरण म्हणलं तर काय येईल. गोफणीतील दगडाची गती. गोफण ज्वारीच्या सुगीच्या दिवसामध्ये पक्ष्यांपासून ज्वारीच्या कणसांचं रक्षण होण्यासाठी शेतकरी काय करतो, गोफणामध्ये दगड घेऊन तो गोल गोल फिरवतो आणि एकदम सोडून देतो. त्यामुळं ते पक्ष्यांना जाऊन मारतो. म्हणजे ते दगड जाऊन जेव्हा पडतं तेव्हा पक्षी उडून जातात. गोफण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर गोफणीतील दगडाची गती कशी झाली हो, एक समान गती वर्तुळाकार गती. सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, सायकलचं चाक कुठल्याही बिंदूवरील गती ही कशी आहे, एक समान गती आहे, वर्तुळाकार गती आहे. शिवाय सूर्याभोवती पृथ्वीची फिरण्याची गती, पृथ्वीभोवती चंद्राची फिरण्याची गती, हे सगळे एक समान वर्तुळाकार गती आहेत. भरपूर उदाहरण आपण सांगू शकता. त्यानंतर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेल्या वस्तूची चाल कशी काढणार. चाल म्हणजेच सूत्र माहिती आहे, कापलेलं अंतर छेद काळ. कापलेलं अंतर म्हणजे काय झालं हो, परीघ. कडा आहे ना, अंतर किती कापलं, वर्तुळ कापलं. वर्तुळ म्हणजे काय घेणार तिथं परीघ. परीघ छेद काल म्हणजे 2 पायार छेद t. ही संकल्पना इथं सांगितलेली, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं घटक पाहायचं आपल्याला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. 3 नियम सुद्धा माहिती असायला पाहिजे. न्यूटनचे 3 नियम शिवाय आमचं सायन्स अपुरं आहे मुलांनो, लक्षात घ्या. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो समजावून घ्या. पहिला नियम हा जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. तुम्ही पुस्तकात बघू शकता 9वीच्या. पहिला नियम हा जडत्वाचा नियम म्हणून सुद्धा आपण का ओळखतो तर पहा, जडत्व म्हणजे काय, आहे ती स्थिती न सोडण्याचा गुणधर्म किंवा आहे ती स्थितीमध्येच राहण्याचा वस्तूचा गुणधर्म, त्याला आपण जडत्व गुणधर्म म्हणतो. मग जडत्वाचाच नियम म्हणजे पहिला नियम आहे. कसं, जर एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहण्याचा प्रयत्न करेल.
आणि गतिमान असेल तर गतिमानच राहण्याचा प्रयत्न करेल. ज्या अवस्थेमध्ये आहे ना त्याच अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतो. आता अगोदर उदाहरणं बघू, मग नियमाकडे येऊयात. समजा फिरणारा पंखा आहे, फिरायला लागलाय. त्याला तुम्ही बटननी बंद केलं, म्हणजे जेव्हा तुम्ही बटन बंद करता तेव्हा पंखा तुमचा बंद होतो, बरोबर. मला सांगा, फिरणारा पंखा बटन बंद केल्यावर लगेच ताबडतोब ऑन द स्पॉट स्थिर होतो का? नाही होत. तो हळूहळू हळूहळू त्याची स्पीड कमी होऊन मग स्थिर होतो. का असं का झालं? एकदम का स्थिर नाही झाला असेल? त्याचं कारण तेच आहे, तो फिरत होता, तो फिरतच राहण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला विद्युत ऊर्जा न मिळाल्यामुळं तो हळूवारपणे स्थिर होणार. त्याला खरं तर कसं राहायचं होतं? फिरतच राहायचं होतं. यालाच म्हणतात जडत्वाचा किंवा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. भरपूर उदाहरणं सांगता येतील ह्याचे, भरपूर उदाहरणं. एखादी गाडी पहा, ब्रेक मारल्या ऑन द स्पॉट थांबते का? जरी थांबली तर आपण फेकले जातो, लक्षात घ्या. म्हणून अर्जंट ब्रेक कधी मारत नाही आपण, हो की नाही? तर जर आपण ब्रेक मारलं तर आपण उडून पडायची शक्यता असते, कारण आपल्या शरीराला वेग मिळालेला होता गाडीमुळं. एकदम तुम्ही ब्रेक मारलात की तुमचं शरीर गतिमानच राहण्याचा प्रयत्न करतो, पण ब्रेक लावल्यामुळं तुमचं शरीर स्थिर झालेलं आहे, म्हणून तुमचं शरीर पुढे ढकलला जातो. बसचं उदाहरण तसंच आहे. एखादी बस सुरू झाली, स्थिर बस आहे समजा, तुम्ही जाऊन बसलात पॅसेंजर सगळे, एकदम बस सुरू झाली, तुम्ही कसे ढकलले जाते पहा. बस स्थिर होती, बस आता पुढं निघाली, तुम्ही काय होता? मागं ढकलले जाता. किंवा वळताना पहा, बस समजा डावीकडे वळत असेल तर तुम्ही कुठल्या बाजूला झुकता? उजव्या बाजूला. का? तर तुमचं शरीर त्याच दिशेलाच राहण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचं गाडी डाव्या बाजूला झुकलेली असते. हे जडत्वाचंच नियमाचं उदाहरण आहे. बस एकदम थांबली, तुम्ही आहे तसे राहता का? हो नाही, तुम्ही पुढे झुकता. तुम्ही एकदम पुढे जाऊन मग मागे येता. पुढे का गेलात? तर तुमचं शरीर पुढंच जायचा प्रयत्न करत होता, पण ब्रेक दाबल्यामुळं, तुम्हाला गती बंद झाल्यामुळं तुमचं शरीर पुढं जायच्या प्रयत्नात तो पुढे जाऊन मागं झुकतो. भरपूर उदाहरणं सांगता येतील. हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. म्हणजे सांगण्याचं थोडक्यात तात्पर्य लक्षात घ्या मुलांनो. स्थिर वस्तू स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते, गतिमान वस्तू गतिमानच राहण्याचा प्रयत्न करतो. हेच आपण एका वाक्यात कसं सांगितलं पहा. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते म्हणजे तसाच राहण्याचा प्रयत्न असतो. व्याख्या अशीच लिहावी लागणार आहे तुम्हाला, किंवा सांगता यायला पाहिजे. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल क्रिया करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान अवस्थेत सातत्य राहते, हे लक्षात घ्या. हा आहे पहिल्याने. भरपूर उदाहरणं सांगता येतील. सतरंजीमधील धूळ झटकल्यावर किंवा चादरमधील धूळ झटकल्यावर काय होतं माहिती आहे तुम्हाला? जडत्वाच्या गुणधर्मामुळे ते धुळीचे कण खाली पडतात, म्हणून झटकल्यावर धुळीचे कण खाली पडण्याचं कारण तेच आहे, गतिविषयक पहिल्या नियमावरच ते उदाहरण आहे. असे भरपूर उदाहरणं आपल्याला सांगू शकतो. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. गतिविषयक पहिला नियम जो आहे तो आपल्याला समजला. आता दुसरा नियम बघूयात. दुसरा नियम बघण्या अगोदर तुम्हाला संवेग ही एक राशी पाहायची. संवेग हा शब्द लागणार आहे, म्हणून संवेगचा अर्थ समजून घ्या. संवेग, वेग शब्दामध्येच आहे, हे लक्षात घ्या. आता काय संवेग पहा. वस्तूचा वेग आला पहा, व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. संवेगासाठी मुलांना नेहमी अक्षर घेतात पी. संवेग म्हणजे कुणाकुणाचा गुणाकार आहे? वस्तुमान साठी यम घेतो आपण, आणि त्याचा वेग व्ही घेतो, यम व्ही. म्हणून हे सूत्र इथं दिलेलं आहे, पाहत आहे पी बरोबर यम व्ही. आता सांगता यायला पाहिजे संवेग यम व्ही. लक्षात घ्या. सदिश राशी ही, कारण दिशेची गरज असते. एसआय एकक किंवा एमकेएस पद्धतीतील एकक काय येईल पहा. आता तयार करूयात.
नेहमी असं तयार करायला शिका, म्हणजे पाठांतराची गरज नाही. सांगा कुणाचं एकक तयार करायचं आहे मला? संवेगाचं, म्हणजे पीचं. तयार करण्यासाठी मी सूत्रामध्ये जाते. सांगा यम म्हणजे काय? वस्तुमान ना. वस्तुमानसाठी कुठलं अक्षर घेऊ शकतो आपण? कुठलं एकक घेतो? kg, किलोग्रॅम. गुणिले व्ही म्हणजे काय हो? वेग. वेगचं एकक काय? मीटर पर सेकंद. बरोबर असं लिहू शकते का बघा मी? kg गुणीच्या ऐवजी मी डॉट घेते, मीटर पर सेकंद. पहा इथं तेच दिलेलं आहे, kg मीटर पर सेकंद. CGS मध्ये काय येणार? ग्रॅम मीटर पर सेकंद. kgच्या ऐवजी ग्रॅम येणार आणि मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर येणार. ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. अशा पद्धतीनं संवेगाचं आपण एकक सुद्धा इथं तयार करू शकतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? नंतर आपण बघूयात न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. पहिला नियम झाला, आता दुसरा नियम काय सांगतो पहा. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेगामध्ये जो परिवर्तन होत असतं त्याचा दर कसा असतो? लावलेल्या बलाशी समानुपाती असतो. आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेनेच होतं, हे लक्षात घ्या मुलांनो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचा दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आणि संवेग तर माहितीच झाले तुम्हाला. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम पहा, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे. येता जाता तुम्हाला भरपूर उदाहरणाची पण सांगता येतील. पहा न्यूटनचा तिसरा नियम काय गतिविषयक. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचं त्याच वेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं. प्रत्येक क्रियाबलाला प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतोच, मग त्याच वेळेस तयार होत असतं बरं का. आणि त्यांची दिशा कशी असते? परस्पर विरुद्ध. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तिसऱ्या नियमासाठी, पोहतानाचं उदाहरण घेऊयात आपण. तुम्ही पोहताना मुलांना जेव्हा पाण्यात पडता तेव्हा नुसतं हातपाय असे आवळून शरीराला आवळून तुम्ही पाण्यात पडता का? नाही. तर तुम्ही पाण्यात पडल्यावर तुमचे हात समोरच्या बाजूनी मागच्या बाजूला ढकलता, म्हणजे पाणी सारता. तुम्ही समोरून पाणी मागे सारता. पाणी मागं सारल्यामुळं काय होतं? जो मागं जाणारा पाणी आहे ना, तुम्ही त्या पाण्यावर बल लावलात, मागं ढकललात त्याला, त्यामुळे पाणी काय करतो? तुम्हाला पुढं ढकलतो विरुद्ध दिशेने. पाण्यावर तुम्ही बल लावलात मागे, पाणी तुमच्यावर बल लावेल पुढे. म्हणून आपण सहजपणे पुढे पाण्यामध्ये अंतर कापू शकतो, पुढे जाऊ शकतो. नुसतं जर तुम्ही हात बांधून तिथं गेलात तर तुम्ही बुडून जाणार, माहितीच आहे तुम्हाला. म्हणजे पाण्यावर बल तुम्ही लावला मागच्या दिशेने, त्यामुळे पाणी तुमच्या शरीराला पुढच्या दिशेने बल लावेल. प्रतिक्रिया बलमुळे तुम्ही पुढे जाता. एक उदाहरण आहे अग्निबाणाचं उड्डाण. हे सुद्धा तिसऱ्या बलावर आहे. अग्निबाणामध्ये जे शेपटीकडील भाग असतो तिथं इंधन भरलेलं असतं मोठ्या प्रमाणात. ते इंधनाचं ज्वलन झालं की मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो. प्रेशरने तो वायू जमिनीकडे ढकलला जातो, बाहेर येतो. त्यामुळं त्या वायूच्या बलामुळं जमीन काय करते? त्याच्यावर बल लावते आणि त्या प्रतिक्रिया बलामुळं अग्निबाण एकदम अवकाशात प्रक्षेपण करू शकतो. लक्षात घ्या, उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं गतिविषयक हा तिसरा नियम झाला. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम मुलांना यायलाच पाहिजे तुम्हाला. त्यांची उदाहरणं सांगता यायलाच पाहिजे, ओळखता यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूयात कुठली संकल्पना? बल ही संकल्पना पाहूयात. बल, त्याला फोर्स म्हणता तुम्ही. बल म्हणजे काय? कुणाकुणाचा गुणाकार? वस्तुमान आणि त्वरण. 8वीला सुद्धा पाहिलेली संकल्पना. F बरोबर ma, आठवते का पहा? M म्हणजे वस्तुमान, A म्हणजे त्वरण. त्वरणासाठी A अक्षर घेतात, ते राहून गेले आपलं सांगायचं. त्वरणासाठी A अक्षर असतं, विस्थापनासाठी S अक्षर असतं, वस्तुमानासाठी M अक्षर असतं, हे लक्षात घ्या. तर बल म्हणजे कुणाकुणाचा गुणाकार? वस्तुमान आणि त्वरण.
त्यामुळे त्याचे एकक काय येईल पहा, इथंच एकक तयार होईल kg आणि या मीटर पर सेकंद वर्ग. kg मीटर पर सेकंद वर्गलाच न्यूटन या शास्त्रज्ञाने शोध लावल्यामुळे न्यूटन असं नाव पडलं. म्हणजे SI पद्धतीत बलाचे एकक आहे न्यूटन. किती बल लावलं गेलं तर 1 न्यूटन, 2 न्यूटन, 10 न्यूटन, 20 न्यूटन असं सांगतो. किलोग्रॅममध्ये, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, मिनिटामध्ये, सेकंदामध्ये नाही सांगायचं. बल हा कुठल्या एककात सांगायचा असतो, न्यूटन. आणि CGS पद्धतीमध्ये टाईम. आलं लक्षात. जसं वजन उदाहरण दिलं, MKS पद्धतीत 1 किलो म्हणतो आपण, CGS मध्ये 1000 ग्रॅम म्हणतो, असं लक्षात घ्या. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत, संवेग अक्षयतेचा नियम किंवा सिद्धांत. काय सांगतो संवेग, तर माहिती आहे अक्षय. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा. मुद्दा लक्षात घ्या, शब्द लक्षात घ्या. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा. तर सिद्धांत तयार करायचा, संवेग कधीही संपत नाही म्हणजे शून्य होत नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना जर काही बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, बदलत नाही. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर एकूण संवेग कसा राहत असतो, स्थिर राहतो. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हा सेम असतो, हे लक्षात घ्या मुलांनो. अशा पद्धतीनं हे सगळे कन्सेप्ट, हे सगळे संकल्पना, हे सगळे संबोध आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. या भागामध्ये एवढाच आपण इथं नोंदी घेऊयात. एवढा भाग पुन्हा पुन्हा ऐका, वाचा, संग्रही ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सराव जे आहेत, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत ते अवघड जाणार नाहीत. सरावासाठी जे प्रश्न आहेत ते आपण भाग 3 मध्ये बघणार आहोत. कृतीपत्रिका 2 मध्ये तिसरा भाग जो आहे तो आपण सरावाचे प्रश्नासाठी घेतलेला आहे. तर आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.